चला सर्वांना शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. 9:30 वाजलेले आहेत आणि ओंकाराची वेळ झालीये. आणि खूप कमी साधक असतात मी बघितलं. 2 दिवस जाऊ देत, शनिवार रविवार. कारण मॅडमनी लवकर सांगितलं नाही, अचानकच टाकलं ग्रुपवर, ते ठीक आहे. पण तरी पण बघा, मी बघते वेळेत साधक जॉईन होत नाहीत, उशिरा जॉईन होतात. तर मला एक सांगायचंय, काल मेसेज नाही वाचला, ठीक आहे, आमचीच चूक झाली की त्यांनी मला उशिरा विचारलं. नाही तर मी आधीच प्लॅन करा म्हटलं असतं. त्यांनी आधी खरं सांगितलं होतं, पण शनिवार रविवारचं त्यांचं अचानक ठरलं. आज पण नाही आहेत मॅडम. तर आपण आता योग निद्रा घ्यायचं ठरवलंय. माझी योग निद्रा केली मागच्या वेळेला. त्याच्यावर काही कोणी टाकलं नाही, कशी वाटली, काय वाटली. तुम्हाला योग निद्रा आवडते, नाही आवडत, ते तुम्ही सांगितलं तर बरं पडेल. तर आज मी शैलजा मॅडमची प्लॅन केली आहे. आणि आता आमच्या दोघींची झाल्यावर नीता मॅडम नाही घ्या म्हटलेलं आहे. कारण सूचना ज्या आल्या होत्या मागच्या महिन्यात, सूचना विचारल्या होत्या, त्याच्यात आलं की योग निद्रा घेतली तर बरं वाटेल. म्हणून मग योग निद्रा इन्क्लूड केली यावेळेला. तर मला असं सांगणं आहे प्रत्येक ओंकार साधकाला, मी जसं मध्ये 2 सेशन घेतले, की ही उपासना नाहीये, तर ही साधना आहे. आणि वेगळ्या वेगळ्या टप्प्यानुसार आपण प्लॅन केली पाहिजे. तर आपण बघितलं की वैखरीत आवाजाच्या बेसवर 4 प्रकार आहेत. एक म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परावाणी. तर परावाणी म्हणजे आपणहून जनरेट होतो. हृदयातच ओंकार जनरेट व्हायला लागतो आणि तो आपोआप आवाज यायला लागतो. तर ह्याला अनाहत नाद म्हणतात. आणि आपण जे ग्रंथ वाचन करतो, योग तारावली, दुपारी ओंकार साधकांसाठी खास ते ठेवलेलं आहे. तर ओंकार साधकांसाठी आपण खास ठेवलं. फेस योगा सुद्धा यावेळेला, या महिन्यात ओंकार साधकांना मोफत दिला. तो पहिल्या 15 दिवसातच होऊन गेला. आणि तसंच सांगितलं होतं, जे वेळेच्या आधी फी भरतील त्यांना ते मिळेल. नंतर फी भरणाऱ्यांना नसणार आहे ते. कारण आपल्याकडं ना ध्यान साधकांना खूप फायदे मिळवून देतात. ध्यान साधक आपण कोणाला म्हणतो? तो एक ओंकार साधना रात्रीच्या करणाऱ्यांना आणि एक पहाटे आपलं मोफत ध्यान असतं त्यांना. आता मोफत ध्यान सुरू होतंय 13 तारखेपासून, खास श्रावणाचं. तर पुढच्या महिन्यात ओंकार नाही ठेवायचंय आपल्याला. कारण रात्रीच्या 9:30च्या वेळेत मी येऊन ग्रंथ वाचन करणार आहे ओंकार रिलेटेड. मोफत असणार आहे ते. आणि त्यावेळेला काही ओंकार झाले तर आपण म्हणू. आणि सकाळी जे ध्यान होणार आहे, त्या ध्यानामध्ये आपले जे लोकल कोऑर्डिनेटर ध्यान घेतील, ते ओंकार सुद्धा घेतील. 21 ओंकार आपण पहाटे पण करायचे आहेत. तर ते ओंकार आपण मुद्रासहित करायचे आहेत पहाटे. मुद्रा कोर्स सुरू होतोय आता. मी घेतेय मुद्रा कोर्स 5 तारखेपासून. एक 5 दिवसांचा आहे मुद्रा कोर्स. त्या मुद्रा कोर्सला आजचा शेवटचा दिवस, कालच शेवटचा दिवस होता फी भरण्याचा. पण आज काहींनी भरली उशिरा. काल पण वेळ होऊन गेल्यावर भरली. म्हणून मग तुम्हाला अजून कोणी तुमच्यातलं राहिलं असेल अ, मुद्राच्या ह्याला फी भरायला, तर ते भरा. म्हणजे 5 ते किती, तो दुपारी वर्ग घेणार आहे मी, संध्याकाळी 4 पासून ते 5 पर्यंत. 5 तारखेपासून पुढे 5 दिवस घेणार आहे. तर त्या मुद्रा करत आपण पहाटे ध्यान करत ओंकार सुद्धा म्हणूयात. आणि ऑगस्ट महिना रात्रीच्या ओंकाराला सुट्टी देऊयात. कारण ज्ञान होतच नाहीये. नुसतं ओंकार आहे का, ओंकार नकोय. आपल्याला ओंकाराच्या डेप्थ, सागराची जशी पातळी आहे तशा पातळीपर्यंत जायचंय आपल्याला. आणि सर्वार्थाने ओंकार साधना करायची. तर त्या दृष्टीने मला फारसा वेळ मिळत नाही आपले कार्यक्रम चालू असल्यामुळे. बऱ्याच ग्रंथांमध्ये वेगळं वेगळं ओंकाराचं आहे. आता आपल्याला ओ लॉंग म्हटल्याने काय, ओ लॉंग म्हटल्याने काय, हे सुद्धा सराव करत जायचंय. म्हणून मग नवीन येणाऱ्या साधकांना थोडंसं ते जरा हे पडेल. पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणायचं. हे पण सुरू करायचं. ओंकाराबद्दल जाणूनही घ्यायचंय. तर हे तुमचा संकल्प ठेवा. तर चला, आता पाणी घ्या सगळ्यांनी. पाणी पिऊन बसायचं आहे आता योग निद्रा करायला. आणि शैलजा मॅडमची मंजूळ, शैलजा मॅडम बद्दल थोडी माहिती देते. ते विहंगमच्या उपाध्यक्ष आहेत, शैलजा ठोके मॅडम. आणि योगाचार्य आहेत. आणि आता पूर्ण महाराष्ट्राचा जो योग हे झालेला आहे, मला नीट नाही सांगता येणार.
तर नुकतीच त्यांची परवा योग अध्यक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या योग शिक्षकांचा जो ग्रुप आहे त्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. दुसरं म्हणजे आमच्या समाजाच्या सुद्धा सातारच्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तर ते एक कर्तबगार, झुंजावाद नेतृत्व आहे. माझ्या वडिलांचे सगळे गुण त्यांच्यात पुरेपूर आहेत आणि माझ्यापेक्षा दुप्पट-तिप्पट डायनॅमिक्स आहेत. तर त्यांच्यासारखी आपण कंपेअर करू शकत नाही. तर त्यांची योगनिद्रा आज मी घेणार आहेत. त्यांना मी म्हटलं होतं खरं तुम्ही या ओंकार वर्गावर, पण त्या चालल्यात आता USA परवा. खूप बिझी आहेत. तर ठीक आहे चला आता आपण मागच्या ओंकार साधनेत आम्ही मुद्रा वगैरे पण घेतल्या. दरवेळेला ओंकार साधनेत काहीतरी थोडं 2-4 महिन्यांनी वेगळे पण आणतो आम्ही आणि आता ड्रास्टिक बदल ओंकार साधना या कार्यक्रमात करायचे. पूर्ण फोकस आपल्याला योगावर द्यायचा आहे आता. जसं आपण ध्यानावर दिला इतक्या दिवस, तसा आता जो प्रचलित योगाचा अर्थ आहे, त्या योगावर आपल्याला फोकस देत देत योगाच्या पातंजलीच्या ज्या हायर स्टेप आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर चला, बघा अजूनही 30च लोक आहेत. म्हणजे 10-12 लोक, किती लोक, 42 लोक आहेत माझ्या अंदाजाने. तर एक थोडंसं तुम्हाला सांगायचंय मला. आपले ध्यान प्रकार सुद्धा आहेत ते तुम्ही करायला लागा. ते थोडंसं दाखवून घेते मी आज आलीये तर. तुम्हाला स्क्रीन दिसतीये का माझी? स्क्रीन दिसतीये का? हो मॅडम. हो, हो मॅडम. दिसते. हां. तर बघा आपण YouTubeवर जर आलो, कुठल्याही YouTubeवर आपलं हे जे सुदर्शन पिरॅमिडचा YouTube चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या. विहंगम आता हे बघा विहंगम ही एन-जी-ओ आहे. जे मोफत कार्यक्रम आहेत ना ते विहंगमतर्फे आणि जे पेड कार्यक्रम आहेत ना ते सुदर्शन पिरॅमिडतर्फे. हे आता लक्षात ठेवा. बायफर्केशन आता क्लिअर कट बायफर्केशन केलेलं आहे. मोफत कार्यक्रम विहंगमचे, पेड कार्यक्रम सुदर्शनचे. आता या सुदर्शनच्या YouTubeला सबस्क्राईब करून घ्यायचं, विहंगमच्या YouTubeला सबस्क्राईब करून घ्यायचं. नंतर माझा हेमांगन चॅनल आहे तो पण करा सबस्क्राईब. हेमांगन चॅनलला मी पुष्कळ झाडी-झुडी त्याचं काही आयुर्वेदिक महत्त्व, त्याच्याबद्दल माहिती, नेचर हे टाकत असते. आता बघा उद्या लोकं येणार आहेत, परवा पण लोकं येणार आहेत गुरुपौर्णिमेला. उद्या पण भाग 2 होतोय शिवसर्वोदय शास्त्राचा. तर खूप झाडं आणलीत, नक्षत्र झाडं. आता कंप्लीट नक्षत्र उद्यान आपलं होणार आहे परवा गुरुपौर्णिमा झाली की. पूर्ण झाडं घेऊन आलोय आणि आता ज्यांचे येणार आहेत त्यांचे नक्षत्र असतील तर लावणार आहेत आणि ज्यांचे नसतील तेही लावून होतील. तर त्याची माहितीच मी आज दिवसभर गोळा करते. कारण प्रॉपर अभ्यास करून कुठल्या दिशेला लावायचं, त्याचं काय महत्व आहे, ते कुठल्या प्लॉटला लावायचं. आपले 3 प्लॉट झाले ना आता. हा एक सुदर्शन हा हेमांगनचा आहे. हा जो दिसतो ना इकडचा भाग, तो हेमांगनचं लॉन आहे हे. आमचं फार्म हाऊस आहे छोटंसं. मग नंतर दुसरा प्लॉट हा सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज. आपलं पूर्ण आध्यात्मिक केंद्र इथे आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये इथे समोर ज्ञानकुंज एक प्रकल्प आहे. तिथे मला ट्रेनिंग हॉल बांधायचा आहे. बघू आता कसे काय योग येत आहेत. तर त्या ज्ञानकुंजमध्ये पण भरपूर आयुर्वेदिक उद्यान आता आपलं कंप्लीट होईल गुरुपौर्णिमेला. तर आजचा खूप सुंदर अनुभव आलाय मला. बघू वेळ मिळाला तर मी ग्रुपवर शेअर करेल. आपल्या ग्रुपला इतकी अमेझिंग ऊर्जा येत आहे आणि ती ऊर्जा इतकं भरभरून देते आणि मला थोडासा खेद वाटतो ओंकार साधकांचा. काही ओंकार साधक ढुंकून बघतच नाहीये काय चाललंय ते. इतकं अमूल्य, अमूल्य, अमूल्य काही चाललंय आणि तुम्ही प्रपंचात अडकलाय. तर कृपा करून मला सगळ्या ओंकार साधकांना ही विनंती करायची आहे. तुम्ही अगदी तुमच्या नशिबाने या ग्रुपला जॉइन झालेला आहात. तर फक्त ओंकार साधना, उपासना यापुरतं मर्यादित तुम्हाला ठेवू नका. थोडं काही चाललंय बघा. नाही आवडलं मान्य आहे, पण बघा तरी, ढुंकून बघा तरी काय चाललंय. इतकं उत्तमातलं उत्तम मिळते आणि तुम्ही बघतच नाहीये त्याच्याकडे. त्यामुळं काही ओंकार साधकांबद्दल आज खूप केविलवाणं वाटलं. आज मी इतकी थकली खरं. आत्ताशी जस्ट मला 5 मिनिटं वेळ मिळाला होता. सुलक्षणा मॅडम घेते म्हटल्या होत्या. तरी पण राहवलं नाही. म्हटलं जाऊ दे आपण योग निद्रा हे करू, शेअर करू. तर इथे आपण YouTubeला आलो ना, तर हे बघा हे चिन्ह दिसतं. या चिन्हावर आपण क्लिक करायचं. ज्यांना माहिती नाही ते सांगते. तुमच्या मोबाईलवर सुद्धा हे होणार. त्या चिन्हाला YouTubeच्या चिन्हाला क्लिक केलं, की असं तुमच्या मोबाईलवर दिसणार. ऑल व्हिडिओज, शॉर्ट्स, पोस्टकार्ड. तर व्हिडिओवर क्लिक करायचं.
आणि इथे काही हे केली नाहीये या चॅनलला, सब्जेक्ट लिंक केली नाहीये. नाहीतर विहंगमला तुम्हाला ती लिंक पण मिळेल. मग त्याच्यावर तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचं ओंकार बघितलं तर ओंकाराचे व्हिडिओ येतील त्याच्यावर. पण त्याच्यावर ज्ञानाचे व्हिडिओ आहेत. विहंगमच्या ह्याच्यावर जे मी मध्ये मध्ये ओंकाराला येते आणि ज्ञान सांगते ओंकारबद्दल, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला विहंगमला मिळतील. प्लेलिस्ट ऑप्शन मिळेल तुम्हाला विहंगमला. प्लेलिस्ट केली की ओंकार प्लेलिस्ट बघायची. पूर्वीचे सगळे ओंकाराचे ज्ञानवर्धक व्हिडिओ ऐकायचे. हा जरा ध्यानाचा थोडासा इथे ध्यान शेअर केलेले आहेत. मग इथे काही मी प्लेलिस्ट केली नाही, करेल आता. तर इथे असं खाली-खाली जर तुम्ही आला ना, हे बघा आता. म्हणजे हे काही-काही तुम्हाला ध्यान प्रकार इथे व्हिडिओला क्लिक केलं की मिळते. काही-काही आहेत ते तुम्ही बघा. आता काही आलीच नाही बहुतेक. काय झालं काय माहिती? वॉच हिस्ट्री येते बहुतेक. काय झालं? तर इथे तुम्ही व्हिडिओला क्लिक केली की तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे. तर ते बघा तुम्ही तसं करून बघा आणि मग जे काही मेडिटेशनचे व्हिडिओ मिळतील ना, तुम्ही चॅनलला गेलात तर हं. हो गई. हो. अच्छा. कोण बोलतोय? म्यूट करा. हमारे ना एक म्यूट करा. हे सीडी बघा, है ना, मी व्हिडिओला क्लिक ये है केलं. ना, कोण उसकी में बोलतंय? फर्स्ट फ्लोर में 22 फ्लैट है। नहीं, सॉरी सॉरी। अच्छा, ए ही विंग है। विधाते ए मॅडम, ही विंग है, सिर्फ फ्लैट नंबर विधाते मॅडम जनरेट है। म्यूट करा की. फ्लैट नंबर 24 हो गया। हाँ। तर हे बघा, हे व्हिडिओजला क्लिक केलं. मग असे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला ध्यानाचे व्हिडिओ मिळतील. काही मुद्रांचे पण व्हिडिओ आहेत. हस्तमुद्रा काही बुद्धिवर्धक, मनाला शांती देणारे आहेत. हे असे व्हिडिओ बघत चला आणि जे ध्यानाचे व्हिडिओ आहेत ते लावून ध्यान करत चला. ओंकार ध्यान करणं गरजेचं आहे. नुसतं ओंकार म्हणून काही फायदा जास्त तुम्हाला होणार नाहीये. ओंकार म्हणायचे आणि मग ध्यान करायचे असा सिक्वेन्स पाहिजे. हे इथे सगळे असे ध्यान प्रकाराला नंबर घातले 16, 17, 15, अनाहत बॅलन्सिंग, गुड ध्यान. वेगळे-वेगळे ध्यानही करून बघा. हे सगळे टेक्निक करून बघा. हे बघा 11 नंबर, 10 नंबर. नवीन साधकांनी इथले ध्यान प्रकार करा. कारण ओंकार साधनेला तुम्हाला अशासाठी जोडलेलं आहे, की तुमची ध्यानाची बैठक तयार व्हावी. मग हे करायचे हळू हे बघा, हे 9 रहस्यमय ओंकार ध्यान. आणि एम लाँग आहे, यू लाँग आहे, अ लाँग आहे. हे बघू आता या महिन्यात जमलं तर फायदे घेऊ, नाहीतर पुढच्या महिन्यात नाही करणार आहे मी. पुढच्या महिन्यात मी येणार आहे, काय-काय घेणार आहे त्यावेळेला सांगता आलं तर सांगेन. हे बघा, हे दैवी शक्ती, हे बघा, हे करा ध्यान. हे दैवी शक्ती ओंकारातनं कशी टॅप करायची ते ध्यान आहे रहस्यमय. हे हे पण ध्यान आहे. हे करा तुम्ही सगळ्यांनी. तर चला आता आपण करूयात, योग निद्रा करूयात. आपल्या योग निद्रा बाई शैलजा मॅडम आवाज येतोय का बघा? आवाज येतोय का मला हा सांगा करा सर. कोणीतरी? हा, आपण आता योग निद्रेला आवाज सुरुवात येतोय का? करूयात. येत आहे मॅडम. येतोय. सर्वप्रथम प्रार्थना म्हणायची आहे. सर्वांनी कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. हाताची ध्यान मुद्रा, पाठ ताठ, मान सरळ, डोळे मिटलेले. मी प्रार्थना म्हणतेय, तुम्ही मनातल्या मनात म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम. ते स्क्रीन पॉज होते. परवाईने मला सांगितलं. रेकॉर्डिंग पॉज करायला जाते मी. बाजूला ठेवा. पायाला हाताला स्पर्श होऊ नये असं पाठीवरती झोपून घ्यायचंय सर्वांनी. झोपून घ्या पाठीवर. मॅडमनी आता आसनाबद्दल सांगितलं. आज गुरु गीता आपल्या हातात पडल्यात. गुरुपौर्णिमेला येणाऱ्यांसाठी तेवढ्या कॉपीज. गुरुजींनी एवढं करून घेतलं तुम्हाला सांगते मी. मला राहतच नाही आता मॅडमनी तो विषय काढला म्हणून सांगतेच तुम्हाला. तर गुरुगीता हातात आल्या जेवढे लोक येणार आहेत तेवढ्या. आणि मी सहज उघडली तर ती शिवानी पार्वतीला सांगितलेली गुरुगीता स्कंद पुराणात जी आहे ती आहे.
आणि म्हणून मी 4-5 पानं वाचली आणि इतकं अमेझिंग आहे ना, म्हणजे आपण इतक्या योग्य पद्धतीने चाललोय. पुन्हा पुन्हा तेच आहे त्याच्यात. तर त्याच्यात आज आसनाबद्दल 4-5 श्लोक आले. तर मी आता ही गुरुगीता गुरुपौर्णिमेला वाचणार आहे. त्याचं रेकॉर्डिंग जर माझ्याकडनं आलं परवा आणि अपलोड झालं, तर ते नक्कीच तुम्ही ऐका. कारण आता उद्या परवा नीता मॅडम नाहीयेत. त्यांनी शनिवार, रविवार भरून काढलेला आहे. तर सुट्टीच देणार आहोत आम्ही उद्या आणि परवा असं ठरलंय. तर त्यावेळेला जर माझं रेकॉर्डिंग झालं, तर तीच आपण लावू क्लासमध्ये किंवा बघू मग कसं काय होतंय. तर ती नक्की ऐका. कारण आसनाचं सुद्धा एवढं महत्त्व आहे ना. कुठलं आसन घेतलं पाहिजे, कुठल्या आसनावर आपण ज्यावेळेला उपासना करतो, साधना करतो, त्याचे फायदे कसे आहेत. तर हे सगळं त्या गुरुगीतेत आणि ते वाचणार आहोत पिरॅमिडला आपण आणि त्यामुळे खूप साधकांना कळणार आहे, की ते किती नशीबवान आहेत, की जे सगळे कार्यक्रम करत आहेत. आणि त्या कार्यक्रमातून जे ज्ञान, स्पेसिफिकली ज्ञान, कारण ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. साधनेपेक्षा ज्ञान असेल तर त्या साधना सुद्धा योग्य मार्गाने करता येतात. तर हे सगळं आपल्याला मिळत आहे. ऊर्जा आपोआप देतीये, आपल्याला भरभरून देतीये. बसून कोणीही ऐकू नका. झोपायचंय प्रत्यक्ष, तरच तुम्हाला याच्यातनं अनुभूती येईल. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही तळहात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब. बोटं छताच्या दिशेला. बोटं अर्धवट मिटलेली, म्हणजे त्यावरचा ताण कमी राहील. मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे. डोळे बंद करायचेत. मी सांगते त्या सूचनांकडे लक्ष द्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि उच्छ्वासाबरोबर आपल्या मनातील चिंता, काळजी बाहेर काढून टाका. पुन्हा एकदा दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास.